सकाळच्या वेळी सोयराबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले. राणीसाहेब, आजचा दिवस भाग्याचा दिसतो. का बरं? सोयराबाईंनी हसत विचारले. आज सकाळी आपलं दर्शन घडलं. का सकाळी येऊ नये असं कुठं आम्ही म्हटलं? नेहमी आपली स्नानपूजा व्हायला पुष्कळ वेळ लागतो, त्यामुळं आम्ही विचारलं. सोयराबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आज भल्या पहाटे जाग आली, नंतर झोप आलीच नाही. सोयराबाईंच्यावर नजर खेळवीत राजांनी विचारले, स्वप्न तर पडलं नाही ना? हो ना, ते सांगणार होते. आज स्वप्नामध्ये थोरले मामासाहेब महाराज आले होते. कोण? महाराज साहेब? हो. फार चांगलं स्वप्न आहे. आम्हालाही अलीकडे त्यांची फार आठवण होते. शंभूबाळ कुठे आहेत? सोयराबाईंचे हसणे विरले. असतील मामासाहेबांच्याकडे, नाही तर धाकट्या महाली. त्यांचा ओढा आमच्याकडे कमीच. मुलाची जात माया लावावी तशी लागते. सोयराबाईंनी गडबडीने विषय बदलला. मी विसरले सांगायला. मासाहेब म्हणाल्या, तुमची तयारी झाली का पाहुणी? बहुतेक मासाहेब इकडे येणार असतील. मासाहेबांनी कशाला यायला हवं? चला आपणच तिकडे जाऊ. राजे मासाहेबांच्या महाली आले तेव्हा मासाहेब संचित बसल्या होत्या. राजे जाताच त्या म्हणाल्या, राजे, मणकोजींची तब्येत बिघडली आहे. जास्त झालंय म्हणून कळलं. केव्हा? मगाच मोरोपंत सांगत होते, त्यासाठी तुमची चौकशी केली. मानकोजींना परवाच आम्ही भेटून आलो. फार थकलेत. वय झाले, त्यात ही पावसाळी हवा. आम्ही गडाखाली जाऊन येतो. राजे गडाखालच्या शिवापूरला गेले. बरोबर मोरोपंतही होते. मानकोजींची तब्येत जास्त खालावली होती. राजांचा हात धरून मानकोजी कष्टाने म्हणाले, राजे, खाण्याचा जुलूम लय वाढलाय. त्याला आवरायला पाहिजे. एवढी प्रकृती ढासळलेली असूनही राजाची काळजी घेणारे मानकोजी पाहून राजे गहिवरले. ते म्हणाले, मानकोजी, तुम्ही बरे व्हा, आम्ही सर्व करू. राजे, आता बरी होणारी आम्ही माणसं नवं. आता वय झालं. मानकोजी, असं बोलू नका. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद नसले तर हाती घेतलेलं काम तडी जाणार कसं? महाराज, याची काळजी आम्हाला नाही. तुम्ही सारं करशिला. आमचा भरोसा कसला? तुम्ही भेटला, बरं झालं. मासाहेबांना मुजरा सांगा. राजांनी मानकोजींचा निरोप घेतला. वैद्यांना मानकोजींच्याकडे लक्ष ठेवायला सांगून राजे खिन्न मनाने गडावर येत होते. कान्होजी गेले. मानकोजी ही टिकतील असं वाटत नव्हते. दादोजी, कान्होजी, मानकोजी हे तीन आधार तुटले तर कसं व्हायचं? त्याच विचारात राजे पद्मावती माचीवर आले. देवी दर्शन घेऊन ते बाहेर आले तेव्हा देवळाच्या समोर अंगणात मोरोपंत उभे होते. त्यांच्या शेजारी कानात बिगबाळी घातलेला, रुमाल बांधलेल्या गोऱ्या रंगाचा 30च्या वयाचा एक गृहस्थ उभा होता. त्याने राजांना लावून नमस्कार केला. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, हे कोण? मोरोपंताने अदबीने सांगितले, हे मोसा खोऱ्याचे कुलकर्णी. आपली भेट व्हावी म्हणून आले आहेत. राजांनी कुलकर्ण्यांना विचारले, कशासाठी आमची भेट व्हावी? तो कुलकर्णी हात जोडून म्हणाला, महाराज, घरची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आम्ही 3 भाऊ, मी धाकटा, पण दारिद्र्यामुळं एकाचंही लग्न होऊ शकलं नाही. आम्ही ब्राह्मण, भिक्षा मागणं उचित नाही. फडामध्ये जागा मिळेल तर योगक्षेम चालेल. एका गरीबाला वाचवल्याचं पुण्यपदरी पडेल. राजे त्या तरुणावरची दृष्टी न हलवता ते बोलणे ऐकत होते. राजांनी विचारले, तुम्ही कुलकर्णी ना? मग तुमच्या वतनाचं काय झालं? त्या प्रश्नाबरोबर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीती तरळली. भयभीत होऊन तो म्हणाला, महाराज, माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही. जे नशिबी होतं ते होऊन गेलं. पायाशी चाकरी मिळाली. राजांनी परत विचारले, तुमच्या वतनाचं काय झालं? न भीता आम्हाला सर्व सांगा. कुलकर्ण्यांनी आवंडा गिळला. महाराज, आम्ही कुलकर्णी हे खरं. घरात कुलकर्णी पण असून, जोशी पण असूनही वडिलार्जित कर्जामुळं निर्वाह होणं कठीण झालं. कर्ज काढावं लागलं. त्या कर्जाचं व्याज 4-5 वर्षात एवढं वाढलं की कर्जापायी जोशी पण आणि कुलकर्णी पण सावकारांना लिहून द्यावं लागलं. आज सारं घर रस्त्यावर आलं. राजे हसले. त्या तरुणावरची नजर न काढता त्यांनी विचारले, सावकारांची हुशारी आणि वतनदारांचा अजागळपणा यांचा सुरेख संगम तुमच्या कहाणीत दिसतो. एवढा धूर्त सावकार कोण भेटला तुम्हाला? ज्या प्रश्नाला कुलकर्णी भीत होते ते संकट टाळल्याने टळत नव्हते. कुलकर्णी म्हणाले, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. राजे किंचित कठोरपणाने बोलले, आम्हाला सावकाराचं नाव हवं आहे. हताशपणे कुलकर्ण्याने सांगितले, आपले पेशवे शामराज निळकंठ, तेच आमच्या वतनाचे मालक झाले आहेत. ते ऐकून राजे चकित झाले.
त्यांनी एक वेळ मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांची मान खाली झुकली होती. राजांनी मोरोपंतांना सांगितले, पंत यांना फडामध्ये गुंतवून घ्या आणि आम्हाला नंतर येऊन भेटा. सायंकाळी राजांच्या खास महालात मोरोपंत आले. राजांनी त्यांना सांगितले, मोरोपंत, अंतस्थपणे शामराज निळकंठ यांची चौकशी करा. या वतनाचा काय गफलती आहेत हे आम्हाला सांगा. त्याची वाच्यता कुठेही होऊ देऊ नका. त्यानंतरचे 4-5 दिवस राजे पुरे बेचैन होते. जिजाबाईंच्या ध्यानी ते यायला वेळ लागला नाही. त्यांनी राजांना कारण विचारले. महालात दुसरे कोणी नव्हते. राजांनी सांगितले, साहेब, तसं काही संकट नाही. आपण चिंता करू नये. राजे, आम्हाला फसवता? जिजाबाईंनी विचारले. राजांनी पाहिले जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू होते. ते हास्य पाहून राजे गडबडीने म्हणाले, साहेब, गैरसमज होतो. चिंता आहे खरी, पण ती परचक्राची नाही, एवढंच मला सांगायचं होतं. मग दुसरी कसली चिंता? साहेब, वतनदारीबद्दल आम्हाला केवढा तिटकार आहे हे आपण जाणता. ही वतनं नाहीशी करावीत, प्रजा सुखी व्हावी म्हणून आम्ही धडपडतो आणि खुद्द आमचीच माणसं सावकारी करून वतन मिळवू लागली तर काय करायचं? राजे, आपल्याला कुणीतरी खोटं सांगितलं असेल. आम्हाला सुद्धा तीच आशा आहे. असं ठरलं तर त्यात आम्ही आनंद मानू, पण खरं ठरलं तर? अशी माणसं फडात बाळगून चालणार नाही, जिजाबाई शांतपणे म्हणाल्या. राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले. साहेब, तुमचे बोल आम्हाला सदैव धीर देतात. त्यानंतर 2 दिवसांनी मोरोपंतांनी राजांना सर्व खबर दिली. राजांनी सदर भरवण्याचा हुकूम दिला. सायंकाळी राजे सदरेवर आले. सदरेत पेशवे, अमात्य, डबीर याखेरीज नेताजी, येसाजी, कंक ही खासे मंडळी उपस्थित होती. पेशवे शामराज निळकंठ अस्वस्थ होते. राजांची बेचैनी त्यांच्या ध्यानी आली होती. शामराज निळकंठ जंजिऱ्याच्या मोहिमेवरून परत आले होते. जंजिराच्या मोहिमेत आलेले अपयश त्यांच्या मनाला डाचत होते. सिद्धी खैरतच्या डावाला फसून त्यांनी नामुष्की पदवी घेतली होती. राजांनी एवढ्या तातडीने सदर का भरवावी हा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. राजे सदरेवर आले. राजांची चर्या गंभीर होती. राजांच्या पाठोपाठ जिजाबाई सदरेवर आल्या. राजांनी त्यांना उत्थापन दिले. आपल्या हातांनी त्यांना बैठकीवर बसून राजे शेजारी बसले. जिजाबाईंनी राजांना विचारले, राजे, आज सदर भरवली. मनकोजींची तब्येत जरा? त्यांची काळजी करण्यासारखं काही राहिलं नाही. ते तृप्त आहेत. असलीच तर राज्याची काळजी त्यांना आहे अशी निष्ठावंत माणसं मिळणं कठीण. मग आजची सदर खास आमचे पेशवे शामराजपंत यांच्याकरता भरवली आहे. सारांच्या नजरा शामराजपंतांच्याकडे वळल्या. आपले उपरणे सावरीत शामराजपंतांनी विचारले, महाराज, माझ्यासाठी? हो, तुम्ही दौलतीची अनुभवी मुरब्बी माणसं. जेव्हा आमच्या मनात शंका येते तेव्हा तुमच्या गिरीत कोणाला सल्ला विचारणार? जी, शामराज म्हणाले, आम्हाला वतनदारीचा तिटकारा आहे हे तुम्ही जाणता. त्यासाठी मिरासदारांचा रोष पत्करून आम्ही रयतेला सुखी केलं. जमीनदारांना नगद गल्ला व नक्त गाव बांधून दिले. देशमुख, देशकुलकर्णी, पाटील यांस हक्क बांधून दिले, हेही तुम्ही जाणता. जी, हे कशासाठी केलं? हे रयतेला नागवतात. पदरी फौज बाळगून वाडेहुडे बांधून राहतात. सांगावयास गेलं तर शत्रूला मिळतात. प्रजा आणि राजा दोन्ही त्रस्त होतात. यासाठी आम्ही नामांकित वाडे आमच्या हाती घेऊन इतर मिरासदार वाडे वाढले ना? जी. जी काय म्हणता? राजांचा आवाज करडा बांधला. शामराजपंतांवर नजर रोखीत ते बोलू लागले. एका बाजूला ही वतनदारी नष्ट करण्याचे आम्ही प्रयत्न करीत असता तुम्ही पेशवे असून वतनाची हाव धरू लागलात. शामराजपंतांचे डोळे खाडकन उघडले. राजांचे बोल त्यांच्या कानी पडत होते. कशासाठी हे केलं? महाराज, गैरसमज होते. कोणीतरी खोटी अदावत आमच्यावर घेतली आहे, शामराजपंत धीर करून म्हणाले. शामराजपंत, एक खोटेपण केलात, आता दुसरा करू नका. मोसे खोऱ्यातील कुलकर्णी वतनावर तुम्ही नजर ठेवलीत. पेशवाईच्या सत्तेवर कुलकर्णी पण बळकावलं. हे खोटं? शामराजपंतांनी आवंडा गिळला. ते म्हणाले, महाराज, हा अन्याय तुमच्यावर? शामराजपंत, तुमच्या कृत्यानं आमची मान शर्मेनं खाली झुकली आहे. पेशव्यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कुलकर्ण्यांना सदरेवर साक्षीसाठी बोलावावं ही तुमची इच्छा असेल तर आम्ही तेही करू. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, त्या कुलकर्ण्यांना सदरेवर बोलवा.
मोरोपंत सदरेबाहेर जायला निघालेले पाहता शामराजपंत घाबरून गडबडीने म्हणाले, महाराज क्षमा असावी. राजांनी मोरोपंतांना थांबवण्याचे इशारत दिली. त्या प्रकाराने जिजाबाई मात्र गोंधळून गेल्या होत्या. त्यांच्या ध्यानी काही येत नव्हते. त्यांनी विचारले, शिवबा हा काय प्रकार आहे? राजे उदासपणे हसले, म्हणाले, साहेब सांगताना सुद्धा शरम वाटते. हे आमचे पेशवे, पण राजाच्या प्रधानपदावर राहूनही यांचं मन तृप्त नाही. यांना वतनाची हौस वाटली. बळजबरीने यांनी कुलकर्णी वतनं सावकरीच्या बळावर बळकवली. आज आमचे पेशवे वतनदार बनले आहेत. ज्या घरात कुलकर्णीपण जोशीपण चालत होतं, जे घर अण्णाला मोतदार होऊन आमच्या आश्रयाला येतं, ब्राह्मण असूनही भिक्षा मागायची पाळी त्यांच्यावर आली, आणि हे सारं आमच्या पेशव्यांच्या कृपेमुळे झालं. एक वेळ गुन्ह्याची माफी असावी. आपली आज्ञा म्हणून मी वतन परत करतो. हा निर्णय ठीक, तसं तुम्हाला करावंच लागेल. शामराजपंत, जंजिऱ्याच्या लढाईत पराभव घेऊन आलात, आम्ही दोष दिला नाही. सिद्दीखेरियत याच्या दगलबाजीला फसलात आणि कैदेत सापडलात. जंजिरावर कधीही परत येणार नाही असं सांगून आपली सुटका करून घेतलीत. पण तोही दोष आम्ही मानला नाही. राजकारणात असे प्रसंग येतात, पण हा गुन्हा अक्षम्य, त्याला क्षमा करता येईल असं वाटत नाही. महाराज, शामराजपंत उद्गारले. राजांची नजर गरबगडीत झालेल्या शामराजपंतांवर खिळली होती. ते शांतपणे म्हणाले, शामराजपंत, तुम्ही आमचे पेशवे. आम्ही म्हणजे काही इंद्र नव्हे, तो 1000 डोळ्यांनी पाहणार. आम्ही तुमच्यासारख्या अधिकाऱ्याच्या डोळ्यांनी पाहणार. प्रजा राखणार पेशवे पदावर असूनही तुमची नजर एवढ्या खाली पोहोचतच असेल तर तुम्ही या जागेस योग्य नव्हे. तुमच्या हाती प्रजा सुरक्षित राहील असं आम्हास वाटत नाही. तेव्हा आजपासून तुमचं पेशवेपद आम्ही काढून घेत आहोत. राजांच्या त्या निर्णयाने सारे चकित झाले. शामराजपंतांनी आपली नजर उंचावली. उद्वेगाने ते म्हणाले, महाराज, मग फडाच्याही जबाबदारीतून मोकळं करावं. शामराजपंतांच्या बोलांनी राजांच्या मनावर काही परिणाम झाला नाही. शामराजपंत, या दबावाचा आमच्या मनावर काही परिणाम होणार नाही. फडाची जबाबदारी घेणं शक्य नसेल तर तसं तुम्ही करू शकता. गुन्हा तुमचा, आगळीक तुम्ही केलीत आणि आमच्यावर संतापता. पंत, परत विचार करा. आमच्या राज्यात गमावलेली जागा, हरवलेली संधी पुन्हा मिळत नसते. शामराव पंत भानावर आले. चूक झाली महाराज, माझे शब्द मी परत घेतो. क्षमा असावी. ठीक आहे. आजपासून शामराजपंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांची पेशवे म्हणून आम्ही नेमणूक करीत आहोत, आणि त्यांची जागा आणाजी दत्तो यांना आम्ही देत आहोत. शामराजपंत, तुम्ही आमचे प्रथमपासूनचे पेशवे. त्या पेशवे पदाला डाग लागू नये ही आमची इच्छा आहे. आज नरहरी पेशवे बनत असले तरी राज्याची बेदली 4 चौघात जाऊ नये म्हणून तुम्ही असे पोहतो शिक्का तुमच्या नावाचा चालेल. राजांनी नरहरी आनंदराव आणि आनाजी दत्तो यांना पेशवाईची आणि वाकणीशीची वस्त्रे जिजाबाईंच्या हस्ते दिली. दोघांनाही पालखीचा मान देण्यात आला. मानकोजी 10 तोंडे वारल्याचे वृत्त ऐकून राजांना दुःख झाले. लहानपणापासून आपल्याला पाहत आलेला हा जिव्हाळ्याचा माणूस, स्वराज्याचा सेनापती, राजांनी मोठ्या मानाने त्यांची उत्तरक्रिया करायला लावली. पावसाळ्यात जरी शास्तखान स्वस्थ होता तरी राजे स्वस्थ बसले नाहीत. कोकणात ठेवलेला नेताजी मोगलांच्यावर हल्ले करीत होता. त्याच वेळी राजांचे 2000 मावळे जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत होते. 4ही बाजूंनी किरकोळ चावे घेणाऱ्या ह्या शिवाजीच्या फौजेमुळे शास्तखान त्रस्त झाला. कहारतलबचा पराभव याला डाचत होता. शास्तखानाने आपला नामजाद सरदार नामदार खान हा कल्याण भिवंडीवर सोडला. राजांना ही खबर लागताच राजे कृष्णाजी बाबाजी सुभेदार व वाघोजी तुपे यांना घेऊन नामदार खानावर चालून गेले. पेन जवळच्या मिऱ्या डोंगरावर राजांनी खानाला गाठले. अकस्मात आलेल्या धडाक्याने नामदार खानाच्या फौजेची फाटाफुटी झाली, पण या लढाईत राजांचे सरदार कृष्णाजी ठार झाले. तुपे जखमी झाले. राजे माघारी आले. या मोहिमेत यश जरी पदरात पडले नाही तर नामदार खान धास्तावला. तेवढे यश राजांना पुष्कळ होते. नामदार खानाची मोहीम आटोपून राजे गडावर आले. नेताजी आणि इतर सरदार आपल्या जमावानिशी शास्तखानाच्या बाहेर पडलेल्या सैन्यावर हल्ले करीत होतेच, पण शास्तखानाची ताकद फार मोठी होती. खानाचे सैन्य मात्र फार प्रकाराने चिडून
आता मुलूक लुटू लागले होते. गावे वेचिराख होत होती. गुरेढोरे डोळ्या देखत पळवली जात होती. उभी पिके कापली जात होती. पुणे मुलूक तर पाहता पाहता उजाड झाला होता. जीवाच्या भीतीने लोक गावे सोडून कोकणाच्या आश्रयाला जाऊ लागली. त्यातच राजापूरला पकडलेल्या व किल्ल्यात खिचपत पडलेल्या इंग्रजांना सोडावे अशी विनंती कंपनीकडून सारखी होत होती. राजांनी आजारी म्हणून रेग्विंग्टनला पूर्वी सोडले होते, पण तो फार दिवस जगला नाही. कैदेत 3 इंग्रज मेले. झाली ती शिक्षा पुरे झाली असे समजून राजांनी अखेरीस इंग्रजांना सोडण्याचा हुकूम दिला. राजांनी तातडीने आपल्या देशमुखांना बोलावून घेतले. प्रजेचे रक्षण कसे करावे याचा विचार सर्वांना पडला होता. राजे सर्जेराव देशमुखांना म्हणाले, सर्जेराव, लोक गावं सोडू लागलेत हे खरं? राजे, लोकांनी खानाची 2 वर्ष कशी काढली ते त्यांचं त्यांना माहीत. आता लोकांचा धीर सुटला. अडवायला गेलं तर कुणी राहत नाही. राजे खिन्नपणा म्हणाले, त्यांचा काय दोष? आम्ही राजे म्हणवतो, डोळ्यासमोर प्रजा नाडली जाते, लुबाडली जाते, नागवली जाते, तरी आम्ही काही करत नाही असं कोणी म्हणत नाही. उलट सारे म्हणतात की राजे म्हणूनच टिकले. हे म्हणतात हे त्यांचे उपकार. देशमुख, आपण प्रजेची घरदारं राखली नाहीत, निदान त्यांचे जीव तरी वाचवूया. ज्या गावांना खानाचा उपद्रव पोहोचतो त्या गावांना रात्रीचा दिवस करून घाटाखाली सुखरूपपणे जागा द्या. गनिम दिसताच राणाचा आश्रय घ्यायला सांगा. प्रजा राहिली तर आमचं राज्य राहणार. ज्याच्यासाठी हे करायचं, ज्यांच्यासाठी हे करायचं तेच नाहीसे झाले तर त्याला अर्थ तो काय? राजांच्या हुकमाने वस्त्या घाटाखाली सरकू लागल्या. ते पाहून राजांना अनंत यातना होत होत्या. राजांना काही सुचत नव्हते. खानाचा शह कसा हलवायचा यांची विवंचना लागून राहिली होती. महिने उलटत होते. उन्हाळा आला. सायंकाळी राजे मोरोपंतांच्या सह गडाचा फेरफटका करीत होते. तोच जासूस बातमी घेऊन आला. राजे, नेताजी पालखर जखमी झाले. कुठं? सुप्याजवळ. नामदार खानाची आणि नेताजींची चकमक झाली. नेताजींनी पराक्रमाची शर्थ केली, पण उपयोग झाला नाही. नेताजींनी माघार घेतली. सरफराज खान व नामदार खान या दोघांनी नेताजींचा पाठलाग करून 300 घोडी जायबंदी केली. आणि नेताजी कुठे आहेत? गडाखाली आले असतील. डोली करून त्यांना आणीत आहेत. राजे म्हणाले, काय म्हणावं नेताजींना? अंदाज लागला की वेळीच माघार घ्यायची सवय नाही, वेडधाडस करतात. राजे वाड्यात आले. नेताजी जखमी झाल्याचे कळताच जिजाबाई अस्वस्थ झाल्या. नेताजींच्या मांडीवरची जखम मोठी होती. राजांनी वैद्यांना प्रथम औषधोपचार करायला सांगितले. नेताजी ग्लानीत होते. रक्तस्रावाने पांढरे पडले होते. वैद्यांनी पट्ट्या बांधल्या. वैद्य म्हणाले, काळजीचं कारण नाही, रक्तस्रावामुळे अशक्तपणा आला आहे. नेताजी हातीपायी सुरक्षित आहेत. ते ऐकून राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी राजे नेताजींना भेटायला गेले. नेताजी शुद्धीवर आले होते. राजांना पाहताच नेताजी उठू लागले. राजे पुढे धावले. नेताजींना झोपवीत ते म्हणाले, आता अशी हालचाल करायची नाही. केलीत तेवढी पुष्कळ झाली. पडल्या जागी नेताजींच्या डोळ्यातून अश्रू झरले. राजे ते अश्रू टिपत म्हणाले, काका, आमचे सेनापती तुम्ही, आणि हे डोळ्यात पाणी? हे मात्र मुळीच शोभत नाही. आम्ही नामदार खानाला डिवचलं आणि त्यानं तुम्हाला उघड्यात गाठून राग काढला. माघार घ्यावी लागली. घोडी जायबंदी झाली. म्हणून एवढं जीवाला लावून घ्यायचं कारण काय? आम्ही नेहमीच सांगतो, आम्हाला जय पराजयाचं दुःख नसतं. आम्हाला सदैव कौतुक असतं जिद्दीचं. ती जिद्द दाखवलीत, खानाशी 2 हात केलेत, बस आम्हाला सारं मिळालं. राजांनी नेताजींना धीर दिला खरा, पण हा पराजय राजांच्या मनाला लागला. प्रजा बेघर होत होती. फौजेवर सारखा ताण पडत होता. खानाचे उद्योग राजांना कुठेच रोखता येत नव्हते. कोंढाण्यावर फितुरी माजते आहे अशी बातमी हेरांनी आणली होती. गेल्या 2-3 वर्षात मोगलांविरुद्ध राजांना कुठेच भरघोस यश मिळाले नव्हते. राजांचा 33वा वाढदिवस याच काळजीत गेला. पाडवा आला. गडावर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रंगीबेरंगी वस्त्रांनी सजलेल्या, आकाशात चढलेल्या गुढ्या राजे पाहत होते. जिजाबाईंनी गुढी पूजेसाठी राजांना बोलावले. राजे गेलेत आणि पूजा केली. गुढीवर अक्षता टाकताच त्यांचा हात डोळ्याकडे गेला. जिजाबाईंनी विचारले, काय झाले राजे? काही नाही, आठवण झाली. कुणाची? दुसऱ्या कुणाची? आमच्या कमजोरीमुळे घरादाराला मुकलेली ती प्रजा आज राणावनाचा आश्रय घेऊन आहे तिची. तिचा पाडवा आज कसा साजरा होत असेल? राजे उठले आणि कुणाकडे न पाहता तडक आपल्या महाली गेले. जरा इकडे यावं. बैठकीवर बसलेल्या राजांनी वर पाहिलं. सज्जाजवळ उभ्या असलेल्या सोयराबाई साहेब हाक मारीत होत्या. राजांची प्रार्थना झालीच होती. ते उठले आणि सोयराबाईंच्या मागे उभे राहिले.
सोयराबाईंनी जिकडे बोट केलं होतं त्या दिशेकडे राजांनी पाहिले. सकाळच्या कोवळ्या उन्हात वाड्याबाहेरच्या पटांगणात एक तट्टू फिरत होते. तांबडे खोगीर घातलेल्या त्या अबल घोड्यावर संभाजीराजे बसले होते. मोत्तद्दार घोड्याचा लगाम धरून मागून धावत होता. राजे कौतुकाने उद्गारले, अरे वा, एवढ्या लहान वयात बाळराजे छान उशी घेतात. पण आजच्या घोड्यावर बसण्यासाठी 4 दिवस घरदार रावत होतं ते बरं. आपल्या घोड्याचं खोबीर बाळराजांनी पाहिलं आणि माँसाहेबांच्याकडे हट्ट धरला. बाळराजांचा हट्ट माँसाहेबांनी पुरवला नाही असं कधी झालंय? माँसाहेबांचे हुकूम सुटले. साऱ्या राण्या कामाला लागल्या. माँसाहेबांची नजर कामावर. ही फीत नको, ती लाव, इथं टाका घाल. शेवटी काल खोगीर तयार झालं आणि आज राजे बसले. मोठे भाग्यवान आहेत बाळराजे. एवढे लहान आहेत पण फार हुशार. काल मी 2 प्रहरी बसले होते. साऱ्या जणी खोगीर करीत होत्या. अचानक बाळराजे आले आणि मला विचारतात, कसे? तुमच्या आईसाहेब कुठे आहेत? मी सांगितलं, बंगळूरला. मग बाळराजे काय म्हणाले? सोयराबाईंना हसू आवरेना. त्या म्हणाल्या, तर बाळराजांनी विचारलं, खूप आहेत. मग मला कळलं नाही. मी म्हणाले, खूप कशा असतील? एकच आईसाहेब असतात. तर चटकन गाल फुगून बाळराजे म्हणाले, खोटं सांगता. आम्हाला बघा किती आईसाहेब आहेत. त्या साऱ्यांच्याकडे बोट दाखवून बाळराजे म्हणाले. सगळ्या जणींना हसता हसता पुरेवाट झाली. धाकटी पुतळाबाई तर रडूच लागली. राजांनी स्वतःला सावरलं. ते म्हणाले, चला, दिवस फार वर आला. सदरेवर लोक वाट पाहत असतील. माँसाहेबांचं अजून दर्शन झालं नाही. माँसाहेब तर बोलत बसला. कुणाबरोबर? कोण? ज्ञानोमाळी म्हणून आला आहे. ज्ञानोमाळी? राजे फुटफुटले. हे पहिल्यांदाच तुम्ही सांगायला हवं होतं. एवढं बोलून राजे वळले. सोयराबाई राजांच्याकडे वळेपर्यंत राजे महालाबाहेर गेले होते. राजे आत येताच ज्ञानोमाळी उठून उभा राहिला. पुढे येऊन त्याने राजांचे पाय शिवले. राजे म्हणाले, ज्ञानू, आज आठवण झाली होय? तसं नाही महाराज, कैदेतले माणसं आम्ही. सुटका होईल तेव्हा यायचं. कैद? आता पुण्याच्या वाड्यावरचा मी माळी. हालायला जागा हाय होय? कवा आला कवा गेला, दिसातनं 10 डाव विचार चालतूया. मग आता कसा सुटलास? गावाला पोरग आजारी आहे म्हणून सांगितलं आणि वाट धरली. म्हटलं, राज गरीबाला इसरलं म्हणून काय झालं? आपण आठवण द्यावी. बरं झालं आलास ते. बैस. राजे माँसाहेबांच्या शेजारी बसले. ज्ञानूचे वय 60च्या घरात गेले होते. पण ज्ञानू वयाच्या मानाने ताठ होता. राजांनी विचारले, ज्ञानू, तुझी बा काय म्हणते? बरी आहे जी. आता मोगरीची फुलं पुष्कळ येत असतील नाही? एका माँसाहेब. राजांचं बोलणं. ती फुलं घेऊन काय जाळायची? का रे? राज त्या खाणानं सोन्यासारखा वाडा पार बाटवला. जिथं घर होतं, देवाची पूजा चालायची, त्या जागेला खाण हवं ते खात बसतो. तुमच्या महालाचा जनानखाना केला यानं. फुल देवावर पडायची, आपल्या माणसांच्या हातात जायची. ती फुलं त्या बेगमांच्या आणि नाचणारींच्या अंगावर जातात. जिथं पोथी वाचायची तिथं चाळघुंगरांचा आवाज रात्री सुटतो. या राजे पार शोभा गेली महालाच्या पुण्याची. राजे बेचैन झाले. म्हणाले, अरे बाबा, वेळ आहे त्याची. मजा करून घेतोय. कसली वेळ? राज सारं पुन्हा ओसाड झालं बघा. व तिकडं खानाची छावणी पसरली आहे. आपली माणसं डोळ्याला दिसनात. आज गणपती समोरनं गाईचं मांस वाड्यात जातंय. आणि काय सांगतासा? सोसवना म्हणून आलो. बोलतो म्हणून राग करू नकासा. नाही रे ज्ञानू, तू बोलतोस ते अगदी खरं. काहीतरी तोड निघेल. कसली कामं वाट बघून होत नाहीत. तावानं उठा. शास्तखान म्हणजे काय हत्ती हाय? सुस्तावलेला रेडा हाय तो. गाठात आला मेला तरी कोण बघायचं नाही. राजे विस्फारलेल्या डोळ्यांनी ज्ञानूकडे पाहत होते. ते उठले. म्हणाले, चल उठ ज्ञानू, वरती महालात चल. ज्ञानूला घेऊन राजे महालात गेले. दारे लावलेली होती. मध्याणीचा सूर्य मस्तकावर आला. राजे ज्ञानूसह खाली आले. राजांच्या नजरेत एक वेगळी चमक दिसत होती. राजांनी त्याच दिवशी ज्ञानू माळ्याची पुण्याकडे रवानगी केली. नेताजी पालकर हिंडू फिरू लागले होते. राजे, नेताजी, मोरोपंत, सर्जेराव, जेधे, तानाजी ही सारी मंडळी आता खलबत करण्यात गुंतली होती. गडावर नेहमी फकीर येत होते. राजांना भेटून गडाबाहेर जात होते. खास विश्वासाची माणसे राजे निवडीत होते. नाना वेशांनी, नाना कारणांनी त्यांची पुण्यास रवानगी होत होती. निवडलेल्या फौजेत राजांनी आपल्या फौजेतले काही पठाणी निवडले होते. पठाण फौजेचा अधिकारी इब्राहिम खान आता सदैव राजांच्या बरोबर दिसत होता. थोड्याच दिवसात राजांच्या हाती सारे तपशील आले. पुण्यात कुठे पहारे चौक्या आहेत, पहारे केव्हा बदलतात, खानाच्या
60 सरदारांचे तळ, त्यांच्या जागा, निरनिराळे शामियाने, डेरे या साऱ्या नोंदी राजांच्या मनात होत होत्या. चौकी पहारे, त्यांच्या अचूक जागा, पहारे बदलण्याच्या वेळा, टेहळणीसाठी बाहेर पडणाऱ्या तुकड्या, त्यांचे मार्ग, परतण्याच्या वेळा, हे सारे बारकावे राजे धाणी घेत होते. राजे सदैव विचारमग्न दिसत होते. काहीतरी मोठा बेत शिजतो आहे हे साऱ्यांना जाणवत होतं. वाढत्या उन्हाळ्याबरोबर गडाची तगमग वाढत होती. बाळाजी, चिमणाजी हे नरेकर बंधू, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे यांच्यासह राजे सदैव वावरत होते. राजे विचार करीत महालात बसले असता मनोहरी आत आली. तिने सांगितले, फिरंगोजी आले. कुठं आहेत? मासाहेबांच्या बरोबर बोलत बसलेत. आपली मासाहेबांनी आठवण केली. निरोप सांगून मनोहरी वळली. राजांनी हाक मारताच ती थांबली. राजे म्हणाले, फिरंगोजींना आणि मासाहेबांना आम्ही बोलावले म्हणून सांग. जी. जिजाबाई आणि फिरंगोजी यांची चाहूल लागताच राजे उभे राहिले. जिजाबाई आत आल्या, बैठकीत बसल्या. फिरंगोजी बैठकीच्या खाली आदबीने बसले. दोघेही राजांकडे पाहत होते. राजांनी विचारले, फिरंगोजी, तुम्ही काय बातमी आणली आहे? अष्टमीचा मुहूर्त आहे. आपला झुणके होता ना पुण्याचा हवालदार? बरं, त्याची मुलगी भोरच्या रावतांच्या मुलाला ठरवली. छान. शिवबा, अरे चाललंय काय? कसलं लग्न? मासाहेबांनी विचारलं. राजे नुसते हसले. जिजाबाई फिरंगोजींना म्हणाल्या, फिरंगोजी आताशा राजे तुटकच वागतात. काही बोलायचं झालं तर आपलीच माणसं घेऊन गडाच्या बुरुजावर फिरत बोलतात. नजरबाज तर हर घडीला एक येतो, पण आम्हाला मात्र राजे काही सांगत नाहीत. आता राजांचा विश्वास? हां मासाहेब, पुष्कळ झालं. राजे हसून म्हणाले, या तक्रारीवर कुणाचा विश्वास बसायचा नाही. आमचा बेत पक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. कसला बेत? मासाहेब, आम्ही लाल महालावर चालून जायचं ठरवलं. लाल महालावर? जिजाबाई आश्चर्यचकित झाल्या. हो, पण राजे खानाची फौज लाखावर, सारं पुणे व्यापलंय त्यांच्या फौजेनं. ज्ञानू सांगत होता ना? खरं आहे, राजे म्हणाले. आम्ही फौजेवर तुटून पडणार नाही, आम्ही खानावर चालून जाणार. पण ते कसं शक्य आहे? आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेनं सारं होईल. मासाहेब, आम्ही आजवर वाट पाहिली, पण खान पक्का आहे. त्याचे सरदार बाहेर पडतात, पण तो पुणे सोडत हलत नाही. आम्ही महाबत खानचा पराभव केला, पण खान संतापून बाहेर पडला नाही. आमचा मुलूक त्यानं बळकाविला आहे. प्रजा घरदार सोडून वनवासी झाली आहे. दिवसेंदिवस आमचं बळ कमी होत आहे. संभाजी, कावजी सारखी माणसंही मोहाला बळी पडून खानाच्या आश्रयाला जाऊन लागली आहेत. म्हणून हा आताताही मार्ग. त्याखेरीज इलाज नाही. खान सुखलोलूप आरामी असला तरी त्याला बादशहाची दुसरी प्रतिमा समजतात. असा त्याचा लौकिक आहे. आमच्या हातून जेवढं होईल तेवढं आजवर केलं. खानाच्या फौजेवर हल्ले केले. कहारतलबाचा नामदार खानाचा पराभव केला. मोगलाईत खंडण्या वसूल केल्या, पण त्याचा खानावर काही परिणाम होत नाही. उलट दिवसेंदिवस त्याची ताकद वाढते आहे. आमचे खुद्द सेनापती जखमी झाले. 300 घोडे जखमी झाले. नवीन येणारा दर दिवस आमची ताकद कमी करतो आहे. शास्ताखानानं आमचा मुलूक गिळलाच आहे अशीच उसंत दिली तर कोकणही हातचा जायला विलंब लागणार नाही. म्हणून हा बेत आखलात? हो, आम्ही लाल महालात येऊ हे खानाच्या स्वप्नी नसेल. ते घडलं आणि खान मेला की फौज राहणार नाही, सारा मुलूक मोकळा होईल. जिजाबाई चिंतातूर झाल्या. काही न बोलता त्या बसून होते. शिवाजी राजे गहिवरून म्हणाले, मासाहेब, तुम्हाला हे मान्य नाही का? राजे, तसं म्हणत नाही आम्ही, पण खानाच्या एवढ्या पसाऱ्यात तुम्ही एकाकी शिरणं हे बरं वाटत नाही. एकाकी का? आमच्या बरोबर तानाजी, येसाजी, फिरंगोजी, सर्जेराव, आमचं रक्षक दल सारे असणार. जिजाबाई हसल्या. म्हणाल्या, राजे, उगीच कसला धीर देता? कुठं 1.5 लाखाची छावणी, चारी बाजूंनी सागरासारखी छावणी पसरलेली, आणि त्या लाल महालात तुम्ही एवढे जाणार? फिरंगोजी म्हणाले, मासाहेब, आम्ही राजांना तेच सांगतो आहो. आम्ही फते करून येतो म्हटलं तर राजे ऐकत नाही. जिजाबाई म्हणाल्या, राजांनी मनावर घेतलं की संपलं. मग त्यात बदल खुद्द त्यांच्या मासाहेब सुद्धा करू शकत नाही. मासाहेब, आपण आज्ञा करा, आम्ही हा बेत मागे घेतो. तसं कधी आम्ही म्हटलं? मग मासाहेब, एवढी जोखमीची बाब जरा चूक झाली तर असं व्हायला जीवमोलाची माणसं गमवायला वेळ लागायचा नाही. लाल महाल आमचं घर, पायाखालचा सराव. जेवढ्या सफाईनं आम्ही ही कामगिरी पार पाडू तेवढं दुसरं कोण आहे? मासाहेब, आम्हाला देवीनं दृष्टांत दिला आहे. स्वप्नी येऊन आम्हाला अभय दिलं. आम्ही ही मोहीम यशस्वी करू यात आम्हाला शंका नाही. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या म्हणाल्या, राजे, तुम्ही मनात आणाल ते पार पाडाल याची आम्हाला खात्री आहे, पण आईचं मन भीतं.
आम्ही आड येत नाही, मागे आम्ही आहोत, आम्हाला दुसरा आधार नाही, हे ध्यानी घेऊन जे करायचं ते करा. राजे भारावून म्हणाले, मासाहेब आपण चिंता करीत आहात याची आम्हाला जाणीव आहे. आपली तळमळ आम्ही जाणतो. संकटाची चाहूल लागताच मुलाला माता अनेक, पण कर्तव्यासाठी मुलाला संकटात जाऊ देणाऱ्या आपल्यासारख्या मातांचं दर्शन दुर्लभ. तुमच्या पोटी जन्म घेतल्याचं आम्हाला समाधान वाटतं, अभिमान वाटतं. राजे काही क्षण थांबलेत आणि निर्णय जाहीर केला, आम्ही पंचमीला येथून बाहेर पडू. कोंढाण्यातला तळ करून अष्टमीला आम्ही पुण्यात प्रवेश करू. पण रामनवमी? आम्ही विजयाच्या आनंदात कोंढाण्यावर रामनवमी साजरी करू. मासाहेब, रमजानचे उपवास सुरू होते. अष्टमीला 6वा दिवस असेल. उपासानं थकलेले जीव रात्री जेवण करून गाढ झोपतात. निद्रा आवरत नाही. त्यांचे उपवास आमच्या पथ्यावर पडल्याखेरीज राहणार नाहीत. फिरंगोजी थक्कवून म्हणाले, राजे हे ध्यानी आलं नव्हतं. फिरंगोजी, राजे म्हणाले, शत्रूवर चाल करताना नुसती फौज लक्षात घेऊन चालत नाही. त्याचे सणवार, रीतिरिवाज, उपवास हे सारं ध्यानी घ्यावं लागतं. दसऱ्याच्या दिवशी मराठ्यावर कोणी चालून आलं तर प्रतिकार 10 पट होणारच. साऱ्यांची शस्त्रे परजलेली, हाती असलेली. राजे सर्व बेट ठरवत होते. राजभर भीती वाटत होती ती जिजाबाईंच्या अनुज्ञेची. ती पदरात पडताच राजांचा उत्साह दुणावला. ते तडफेने कार्याला लागले. पंचमी उजाडली आणि राजांनी जिजाबाईंचा निरोप घेऊन राजगड सोडले. आपल्या घोडदोडासह राजे कोंढाण्याच्या वाटेला लागलेत. उन्हाच्या तावाने सारे वातावरण गदगद होते. वाऱ्याचा कुठे पत्ता नव्हता. उकाड्याने आणि केलेल्या दौडीमुळे घोडी पेसाळली होती. राजांच्या बरोबर नेताजी, फिरंगोजी, बाळाजी, चिमणाजी आणि मोरोपंत होते. राजे कोंढाण्याला पोहोचले. आज्ञेप्रमाणे साराई गोळा झाले होते. काहीतरी खास महत्वाची आणि जबाबदारीची मोहीम राजांनी काढली आहे एवढे साऱ्यांना कळले होते. राजांनी अत्यंत दक्षतेने चौखट धारकरी निवडलेले होते. निवडलेला प्रत्येक माणूस बारकाईने निहाळला होता. गडावर तानाजी, येसाजी हे आपल्या पथकांसह राजांची वाट पाहत होते. कोंढाण्यावर जाताच राजांनी एकेकाला एक कामगिरी निवडून दिली. कोंढाण्याच्या खलबतखान्यात राजे बसले होते. नेताजी, फिरंगोजी, तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी, मोरोपंत, सर्जेराव जेधे एवढी खास विश्वासाची माणसे गोळा झाली होती. त्याखेरीज बहिर्जी, विश्वासराव, महादेव हे तिघे होते. खानावर चालून जायचा बेत प्रथमच राजांनी सांगितला. फिरंगोजींनाच तेवढा तो आधी माहीत होता. राजांचा बेत ऐकून साऱ्यांचे बाहू स्फुरण पावले. तानाजी म्हणाला, महाराज एकदम नामी बेत. या शिळ्या कढीला ऊत आणून लय कंटाळा आला होता. बघ. राजे म्हणाले, तानाजी आजवरची दिरंगाई हौसेने केली नाही ना. आत्ताच्या मोहिमेचे आम्हाला कौतुक आहे, पण याखेरीज दुसरा मार्गच नाही. खानाच्या स्वप्नात सुद्धा हे यायचं नाही. बाळाजी म्हणाले, हे खरं, पण बाळाजी हा बेत सोपा नाही. एक जरी माणसानं थोडा घोटाळा केला, सांगितल्या कच खाल्ली तरी साऱ्यांच्याच कत्तली उडायला फारसा वेळ लागायचा नाही. तानाजी जी, तू उद्या निघ. कात्रज घाटाखाली लग्नाचं वरात तयार ठेव. तुला परवानगी मिळेल. 2 प्रहर झाली की तुम्ही वाजत गाजत पुण्यात जायचं. महादेव तुझ्या बरोबर असेल, समजलं? जी. आणि येसाजी, तू संध्याकाळी दिवस मावळायच्या आत गावताच्या गाड्या घेऊन पुण्यात शिरायचं. 5-25 लोक काढण्या लावून संगती न्यायचे. विचारलं तर गंजी खाण्यासाठी गवत धरून आणलं आहे म्हणून सांगायचं. विठोजी जी, घाटाखालच्या रानात 150-200 बैल शिरंगाना पोलोते बांधून तयार ठेव. मध्यरात्रीनंतर कर्णा वाजला की पलोते पेटवून तुम्ही सरळ गडाकडे निघून जा. येताना वाटेत पेलेली सारी माणसं खबरदारीने संगती घेऊन गड गाठा. महाराज तुम्ही? फिरंगोजींनी विचारले. मोरोपंत आणि नेताजी आपापल्या तुकडीनिशी आम्ही सांगू तेथे थांबतील. सर्जेराव जेधे, बाळाजी, चिमणाजी हे आमच्याबरोबर राहतील. बाळाजी, चिमणाजी आनंदले. राजे म्हणाले, बाळाजी, चिमणाजी, बाळपणापासूनचे तुम्ही आमचे दोस्त. वाड्यात एकत्र खेळलो, वावरलो. तुम्ही दोघाहीत का? वाडा कुणाच्या परिचयाचा नाही. आणि फिरंगोजी, तुम्ही मात्र गडावरच राहायचं. फिरंगोजी नाराज होऊन म्हणाले, महाराज एवढं नाराज व्हायचं कारण, आम्ही परत तिथे येऊ तेव्हा आमचा पाठला करीत कदाचित खानाचं सैनिक येईल. तुम्ही गड मजबूत ठेवा. तोफांचे मोर्चे बांधून घ्या. गडाचा बंदोबस्त पक्का आहे. इकडे लक्ष द्या. हेही काम फार महत्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी एक जण राजांचा निरोप घेऊन गड उतरू लागला. निरनिराळ्या वाटांनी राजांनी पुण्यात तुकड्या पाठवल्या होत्या. पुण्यात एका बाजूने पुण्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरदाराचे नाव सांगायचे हा रिवाज ठरला होता. प्रत्येक तुकडी कोठून शिरणार, कुठे थांबणार, त्यांनी कुणाचं नाव सांगायचं
केव्हा काय करायचं ते राज्य अत्यंत दक्षतेने जातीने सांगत होते. मोहिमेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाशी बोलत होते. जणू आपल्यामुळेच ही मोहीम फत्ते होणार आहे असे प्रत्येकाला वाटत होते आणि त्यात काही खोटेही नव्हते. अष्टमीच्या दिवशी भर दिवसा एक वराड कात्रजच्या चौकी पहाऱ्यांशी आले. नवरदेव घोड्यावर बसला होता. 50 माणसे सणासुदीचे कपडे करून कमरेला तलवारी लावून मारे ऐटीने नवरदेवाबरोबर जात होते. परवान्याबरोबर हुकूम माणसे आहेत याची मोजदाद करत वरात चौकी पहाऱ्यातून सुटली आणि पुण्याच्या वाटेला लागली. त्याच वेळी पुण्याच्या नदीच्या बाजूने एक अश्वपथक पुण्यात प्रवेश करीत होते. पहाऱ्यावर त्याला अडवले. कोण? जाधवांची फौज फेरफटका करून परत येत आहे. जाधवांचा तळ पर्वतीच्या पूर्वेला होता. चौकी पहाऱ्यातून ते अश्वपथक पुण्यात प्रवेश करते झाले. 2 प्रहर टळत असता कात्रज घाटावर चौकी पहाऱ्यांसमोर 5-6 गवताचे गाडे आले. 5-25 काढण्या लावलेल्या माणसांना फटकारे मारीत घोडेस्वार बरोबर जात होते. पहारेकऱ्यांनी चौकशी केली. हवालदार म्हणाला, भडवे गवत घेऊन जात होते. उद्या डोकी मारली जातील तेव्हा कळेल. पहारेकऱ्यांना ते दृश्य परिचयाचे होते. पहारेकरांना काही संशय आला नाही. गाड्यांनी कात्रज ओलांडले. जे दृश्य कात्रजच्या पहारेकरांनी पाहिले तेच कोटाच्या दरवाजाशी असलेल्या पहारेकरी पाहत होते. कुणाला कसला संशय न येता सारे पुण्यात प्रवेश करत ते झाले. कात्रजच्या घाटात रानात वसलेल्या एका चिमुकल्या वस्तीत राजे एका छपरीखाली बसले होते. सभोवार पसरलेल्या रानावरून त्यांनी नजर फिरवली होती. कधी नाही ते गावात गोळा झालेल्या घोड्यांकडे सारे कौतुकाने पाहत होते. राजांबरोबर असलेली पाटाणांची उंचीपुरी धिप्पाड तुकडी पाहून साऱ्यांना तिचा दरारा वाटत होता. सारे रानात उन्हात कसे गपचीप उभे होते. नेहमी पक्ष्यांच्या आवाजांनी भरून राहणारी वनश्री निस्तब्ध वाटत होती. दूर कुठेतरी एकाकी भारद्वाजाचा आवाज ती शांततेत मोडीत होता. राजांच्या जवळ उभा असलेल्या बाळाजी म्हणाला, राजे, पाऊस येणार असं वाटतं. आला तर बरंच होईल, पण अजून वर्दी कशी आली नाही काही समजत नाही. हळूहळू पूर्वेला ढग जमू लागले. वारा सुटला. वाऱ्याचा वेग वाढत होता. साऱ्या रानावर वाऱ्याचा आवाज घुमत होता. तुरशात मोरांचा आरव रानात उठत होता. वादळात सापडलेले ढग उलते पालते होत होते. घोड्यांची खोगिरे काढून छपरीत आणली गेली. पूर्वेच्या दाट ढगांची काळी भोरफळी डोंगरमाथ्यावर उठली. नगाऱ्यावर टिपरी घुमावी तसा ढग घुमला. वारा एकदम बंद झाला. राजे म्हणाले, वळीवाला. गार वाऱ्याची नाजूक झुळूक अंगाला चाटून गेली आणि लक्कन वीज चमकली. सारा असमंत कडाडून निघाला. लक्ष घोडदळ टापांचा आवाज करीत यावे तसा आवाज उठवीत पाऊस येत होता. विजा कडाडत होत्या. आकाश छेदून धर्तीवर उतरत होते. पावसाच्या मोठ्या सरीतून गारा फुटत होत्या. सारी वनश्री त्या वाऱ्यात झोडपून निघाली होती. छपरीवरून पागोळ्या ओतत होत्या. राजे निसर्गाचे थैमान पाहत होते. राजे म्हणाले, हा वळीव युद्धभूमीची आठवण करून देतो. कोल्हापूरला रुस्तम जमाशी आमचं युद्ध जेव्हा झालं तेव्हाचं रूप असंच काहीतरी होतं. तोफांचे आवाज, तलवारींचे खणखणाट, बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव, बाणाचा सडा आणि घोड्यांच्या टापांचा अखंड नाद या रौद्र सौंदर्यात देखील केवढं विलोभन साठवलं आहे. हळूहळू पाऊस थांबला. ढग गुरगुरत होते. विजा चमकत होत्या. मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात भरला होता. भिजलेली घोडी अंग शहारून आपले पाणी झटकत होती. सायंकाळी तिरफी किरणे साऱ्या रानावर फाकली होती. रानात पक्ष्यांचे आवाज उठत होते आणि याच वेळी टापांचा आवाज कानावर आला. राजे छपरी बाहेर आले. काही क्षणातच महादेव येताना दिसू लागला. महादेवाला त्याने मुजरा केला. महादेव, काय वार्ता? ठरल्यासारखं सारं पार पडलं. कुणालाही अडवलं नाही. सारे पुण्यात सुखरूप पोहोचले. छान. विटोजी कुठे आहेत? महादेव हसला. तो आणि त्याचे लोक बैल घेऊन आहेत. पलोते बांधतोय. झाडांना सुद्धा अधूनमधून पलोते बांधले. ठीक, राजे म्हणाले. हळूहळू सूर्य मावळला. अंधारात पसरत पसरत पुरा दाट बनला. पूर्वेला मात्र वीज होत होती. आकाशात नक्षत्र उजळली होती. राजांनी अंगात जाळीदार चिलखत चढवून वरून अंगरखा घातला. डोक्याला शिरस्त्राण घालून वरून मंदीला बांध. कमरेच्या दुशेल्यात भवानी झोबत होती. उजव्या बाजूला कट्यार बिचवा खोवला होता. राजांचा पठाण सरदार इब्राहिम खान याचा रुबाब तर औरच होता.
इब्राहिमच्या मस्तकी तांबडे जर्द पागोटे शोभत होते. त्यावर हिऱ्याचे पान चमकत होते. अंगात जरीबंदी जामा त्याने घातला होता. पायात भारी चोळणा आणि चढा होता. हिरव्या दुशेल्या तलवार कट्यार होते. राजाने इब्राहिमकडे पाहिले. इब्राहिम लाजला. राजे म्हणाले, बाळाजी, अफजलखानाची लूट आपल्याला मानवली. आता याच्या खांद्यावर जरी चिलखत जाऊ दे. इब्राहिमच्या खांद्यावर जरी चिलखत अडकवले गेले. बाहेर इब्राहिमच्या काळ्या घोड्यावर किनखापी खोगी रेशमी ओढाळी लगाम अडकवली जात होती. बाकीच्या पठाणांचे असेच वेश केले होते. सारे तयार झाले. राजे म्हणाले, इब्राहिम, आता तू आमचा सरदार, आम्ही तुझे सेवक, समजलं? जी हुजूर. चला. राजांनी भवानी मातेचे स्मरण केले. अंधारातून अश्वपथक चालू लागले. वाटेवर येताच राजांनी मशाली पेटवण्याची आज्ञा दिली. मशाली पेटवल्या गेल्या. पितळेच्या नक्षीदार तुंब्याने सजलेल्या मशाली वाऱ्यावर फरफरू लागल्या. अग्रभागी 2 मशालजी होती. त्यांच्यामध्ये इब्राहिम खान होता. इब्राहिमच्या डाव्या हाताला राजे होते. उजव्या बाजूला बाळाजी, चिमणाजी होते. सर्जेराव, जेदे, महादेव राजांच्या मागे होते. पाठीमागून पठाणांचे व इतर स्वारांचे पथक होते. राजांनी इशारत करताच दौड सुरू झाली. टापा घुमवीत पथक भरधाव वेगाने घाट चढत होते. घाटाचे चौकी पहारे जवळ आले. टापांचा आवाज ऐकून चौकीवाले भाले तलवारी सावरून रस्त्यावर आले. चौकीजवळ येताच इब्राहिमने हात उंचावून थांबण्याची इशारत केली. 5-25 मशालीत सारे अश्वपथक उजळून निघाले होते. डावा हात कमरेवर ठेवून इब्राहिम समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर नजर टाकली. पहारेकरी काही बोलायच्या आतच इब्राहिमने विचारले, कितने आदमी है यहाँ? करीब 25 होंगे हुजूर, चौकीदार म्हणाला. गापिल मत रहना, समजे? जी हुजूर. इब्राहिमने टाच दिली. अश्वपथक टापांचा आवाज करीत पुढे सरकले. अंधारात नाहीसे होणारे चाले दिवे पाहत पहारेकरी सुटकेचा निश्वास सोडून चौकीकडे वळले. पुणे गाठीपर्यंत रात्र खूप झाली होती. अष्टमीच्या चंद्राचे कोवळे चांदणे धरत्रीवर फाकले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून पहारेकरी बंदुका सरसावून पुढे आले. इब्राहिम खानाचे पथक थांबले. पहारेकऱ्यांनी दरडावून विचारले, कोण हे? एका पठाणाने घोडा पुढे घातला. मशालीच्या उजेडात इब्राहिम खानाला पाहताच पहारेकरी चपापला होता. तो शेजारी आलेल्या पठाणाने घोड्यावरून वाकून पहारेकऱ्याच्या खाडकन मुस्काटात दिली आणि तो ओरडला, बदतमीज, खान साहब को पहचानता नहीं? पहारेकऱ्यांच्या बाकीच्या ढलाईतांनी गडबडीने मुजरे केले. वाट मोकळी झाली. इब्राहिम काही झालेच नाही अशा आविर्भावात आपल्या पथकासह आत गेला. सारे पथक मंद गतीने जात होते. सर्वत्र केव्हाच सामसूम झाली होती. गस्तकऱ्यांच्या आरोळ्या उठत होत्या. टेहळणीचे अश्वपथके वाटेत गाठ पडत होती. सारी मोगल सेना दिवसभराच्या रमजानच्या उपवासाने थकून जेवून गाढ झोपी गेली होती. इब्राहिमचे अश्वपथक सरळ लाल महालापाशी आले. पथक लाल महालाकडे येताना भेटणारी व्यक्ती पथक पाहताच परवरदिगार हा शब्द म्हणत होती. राजांना परवलीचा शब्द ऐकून धीर येत होता. लाल महाला शेजारी असलेल्या कसब्याजवळ येऊन अश्वपथक थांबले. लाल महालाभोवती पहारेकरी उभे होते. इब्राहिम खानाने आपला एक स्वार पहाऱ्याला उभा करण्यास सुरुवात केली. मूळच्या पहारेकऱ्यांना चांगलाच पहारा करण्याबद्दल दम भरला. पहारेकरी पेरीत वाड्याच्या मागेपर्यंत पथक गेले. राजे ज्ञानूच्या घराजवळ पाय उतार होऊन त्यांनी दारावर टिचक्या मारल्या. ज्ञानूने दार उघडले. राजांनी आपले धारकरी एक वेळ पाहून घेतले. वाड्याच्या दिंडीजवळ राजे आले. ज्ञानूने दिंडी उघडली. दिंडीजवळ दरवाजाजवळ सर्जेराव घोड्यासह उभे होते. महालाच्या आवारात नीरव शांतता नांदत होती. पिछाडीच्या पहारेकराने विचारले, कोण? मी ज्ञानू माळी, ज्ञानूने सांगितले. निर्धास्त होऊन पहारेकरी समोर येत होता. राजांच्या मागे उभ्या असलेल्या महादूने खंजीर काढला. सपकन आवाज झाला. माळ्याने पुढे होऊन पहारेकऱ्यांचे तोंड आवळले. आवाज न करता पहारेकरी झोपला. वाड्याच्या मुदपाखान्यातून भांड्यांचे आवाज येत होते. खानाचे भाटारी पहाटेचा स्वयंपाक करण्यात गुंतले होते. राजांनी खुणावताच 5 जण चोर पावलांनी आत घुसले. स्वयंपाकात मग्न असलेले भटारी केव्हा हल्ला झाला हेही समजू शकले नाहीत. एक भटारी अस्पष्ट ओरडला, पण क्षणात तो आवाज बंद झाला. ज्ञानू राजांजवळ आला. त्याच्या हातात शिडी होती. त्याने वरच्या खिडकीकडे बोट दाखवले. खिडकी बंद होती. ज्ञानू म्हणाला, कुसवं ढिली केलीत, अलगद हाती घ्या.
राजांनी महादूकडे पाहिले. महादूने शिडी लावली. खिडकीच्या बाकणाला हात घालून महादेव नेट लावित होते. खिडकी करकर उघडली. सारे काही क्षण तसेच दबून होते. महादेव खाली आला. राजांनी बाळाजी चिमणाजींना खून केले. बाळाजी चिमणाजीच्या पाठोपाठ राजे खिडकीतून प्रवेश करते झाले. पाठोपाठ एक एक जण आत येत होता. राजांच्या कल्पनेप्रमाणे ती महालाची जागा होती. राजे नेहमी तेथे झोपत असत, पण तो महाल आता बंडांनी झाकला गेला. खानाच्या अनेक बेगमांसाठी त्या महालात आडपडदे लावून अनेक दालने बनवली होती. राजांनी एका वाडात कट्यार खुपसली. पडदा फाडीत कट्यार उतरली. राजाने आत प्रवेश केला. आतले दृश्य पाहून राजे जागच्या जागी खिळले. खानाच्या काही बेगमा दासी त्या आखणात झोपल्या होत्या. संयमाचा उजेड दालनात फाकला होता. जाग्या झालेल्या स्त्रियांनी डोळे उघडले. तलवार हाती घेतलेले लोक पाहताच त्यांचे डोळे विस्फारले गेले. अंगावरच्या चोळ्यांचे अथवा पायातल्या विजारीचे भान नसलेल्या त्या नग्न स्त्रिया पाहताच राजांचे लोक थबकले. त्याच वेळी एका स्त्रीने किंकाळी फोडली. नीरव शांततेत ती किंकाळी घुमली. तोच तलवारीने तिचा आवाज बंद करण्यात आला. एका दासीने गडबडीने समई विझवली. काळोख झाला. बेगमांचा एकत्र आक्रोश उठला. राजांचे सहकारी आवाज थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. भटारखान्यातील सैनिक वाड्यात घुसले होते. अर्धवट पेंगत असलेल्या सैनिकांना असे पहारे करता होय म्हणत कत्तल करीत होते. त्यांनी वाड्याचे पहारे कब्जात आणले. राजे क्षणाची उसंत न घेता येणारा आडवा पडदा चिरीत खानाचा शोध घेत होते. खान पलंगावर झोपला होता. उठलेल्या आक्रोशाने खान जागा होऊन त्याने बाजूला भरून ठेवलेली बंदूक उचलली. पडदा फाडून आत शिरलेल्या मावळ्यावर बार काढला गेला. मावळा ढासळला. पाठोपाठ राजे आत घुसले. भेदरलेला खान खिडकीतून सज्जात उडी मारण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी बेगमेने दिवा विझवला. राजाने त्वरेने अंदाजाने वार केला. खानाची किंकाळी उमटली. बेगमांचा आक्रोश वाढला. साऱ्या महालात एकच धावपळ उडाली. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही. अंधारात सर्रास कापाकापी चालू झाली होती. किंकाळ्या उठत होत्या. खानाचा मुलगा अब्दुल फतेह बापाच्या रक्षणार्थ धावला, पण त्याची क्षणात कत्तल झाली. या गोंधळात काही मावळे वाड्यातल्या पाण्याच्या हौदात पडले. राजाने इशारत केली. वाड्याच्या प्रथम दरवाजा असलेले वाजंत्रीवाले उठले होते. मावळ्यांनी त्यांना चौघडे वाढवायला सांगितले. जेव्हा राजांचे लोक वाड्याच्या मागच्या दिंडी दरवाजावर गोळा झाले होते, तेव्हा नागरखान्यात नगारा वाजत होता. वाड्यात किलकारी उठताच इब्राहिमच्या पठाणांनी वाड्याभोवतीचे पहारे कापले होते. राजे दिंडी दरवाजाने बाहेर आले. सर्जेराव घोड्यावर स्वार होऊन दुसरा घोडा हाती धरून उभे होते. राजे स्वार झाले. साऱ्यांनी आपली जनावरे पकडली. इब्राहिम खानाचे पथक आले तसे दौडत निघाले. वाड्यातून उठलेल्या किंकाळ्या पाठोपाठ झडणारा चौघडा ऐकून पहाऱ्याचे स्वार वाड्यासमोर गोळा झाले. तोच इब्राहिम ओरडला, खान मारे गए, गनीम भाग गया, पीछा करो, पकडो. इब्राहिमने बोट दाखवलेल्या दिशेकडे अश्वपथक उधळले. पाठोपाठ इब्राहिम आपल्या पथकासह पकडो गनीम भाग गया ओरडत धावत होता. खानाच्या छावणीत एकच गोंधळ उडाला होता. पुढच्या अश्वपथकाच्या पाठोपाठ भरधाव वेगाने राजांचे अश्वपथक धावत होते. पकडो मारो म्हणत नेताजी, तानाजी, मोरोपंत आपल्या पथकासह राजांना घेऊन येऊन मिळत होते. राजांच्या स्वाराने पुण्याबाहेर येताच कर्णा वाजवला. त्याचे आवाज उठत होते. कात्रज जवळ रानातून तसाच आवाज उठला. पुढे गेलेले अश्वपथक घाटावर पोहोचले. पथकाने विचारले, गनीम यहाँ से भाग गया? नाही हुजूर. पथकाचा सरदार गोंधळला. तोच त्याच्या स्वाराने बोट दाखवी सांगितले, हुजूर ते पहा. सरदार पाहत होता. खालच्या दरीतून मशाली पळत होती. सरदाराचा संताप भडकला. समोर आलेल्या पहारेकऱ्यावर तलवार चालवी तो ओरडला, दगाबाज. क्षणात पहारेकऱ्याला शासन मिळाले आणि खानाचा सरदार कात्रजच्या घाटाच्या रोखाने उतरू लागला. पाठोपाठ राजांचे पथक घाटावर आले. खानाचे पथक मशालीच्या दिशेला वळलेले पाहताच राजांचे घोडदौड कोंढाण्याच्या दिशेला लागली. खानाच्या पथकाला मागून टापांचा आवाज ऐकू येत होता, पण त्यांना आपलीच कुमुक आहे असं वाटून ते त्वेषाने मशालीचा पाठलाग करण्यासाठी रानात घुसले होते. मशाली नजीक आल्या. सरदारचे डोळे विस्फारले गेले. साऱ्या रानात बैल धावत होते. शिंगांचे पालोते फरफरत होते. अनेक झाडांच्या फांद्यावर तशाच मशाली बांधल्या होत्या. ते बघून खानाचा सरदार जागच्या जागी खिळून राहिला. त्याच्या नजरेसमोर काजवे चमकू लागले. नवमीच्या पहाटे राजे कोंढाण्यावर पोहोचले. जन्माच्या दिवशी सूर्योदयाला राजे कोंढाण्यावरून सूर्यदर्शन घेत होते.